पण आज तुझा कविराज आलेला दिसत नाहीये वाटतं. काहीतरी काय? माझा कसला बिचारा. मैं शायर तो नहीं मगर हंसी जब से देखा मैंने तुझको मुझको शायरी आ गई. खरंच किती वेडा झालाय माहितीये तू तुझ्या प्रेमात. आणि तू पण दर्शना, तुझ्या जागी जर मी असते ना तर कधीच गटवलं असतं मी त्याला. मग अजून तरी कुठे वेळ गेलीये? हो ना, पण तो तुझ्यावर मरतोय ना. दर्शना अगं किती वेड्यासारखा तो तुझ्या मागे पुढे फिरत असतो आणि तू त्याला जराही घास टाकत नाहीस. म्हणजे तुला काही फिलिंग्स आहेत की नाही? तुला माहित आहे ना मी त्या टाईपची मुलगी नाहीये म्हणून. मला इतर मुलींपेक्षा संस्काराची चांगलीच जाणीव आहे. संस्कार? अगं हल्ली संस्कार या शब्दाचा अर्थ कळतोय का कुणाला? बघ, लग्ना अगोदर निदान 2-3 बॉयफ्रेंड तरी असायलाच हवे. यालाच तर मॉड, एक्स्ट्रा ऑर्डिनरी, ॲडव्हान्स असे म्हणतात. ते बघ तुझा कविराज येतोय. दिस इज फॉर यू. शट्स. नकळत जीव हा असा गुंतला जसा वळीवाचा पाऊस उन्हात कोसळला. किती आवरो या मोकाट मनाला, आवरता आवरेना न माने ते कोणाला. हॅलो सर, मी निशा बोलते. आपल्याकडे जो पेशंट होता ना, हो त्याच्यावर कोणीतरी गोळ्या झाडल्या. हो आय एम सॉरी साहेब, आम्ही त्यांना वाचवू शकलो नाही. माफ करा, तुम्हाला इथं बोलावून त्रास वगैरे देण्याचा माझा काही हेतू नव्हता. पण काय करणार, कर्तव्यापुढे मैत्री दोस्ती सगळं काही विसरावं लागतं. मला तुम्ही सांगा, तुमच्या हॉस्पिटलमध्ये एकूण किती डॉक्टर आहेत? एकूण 3 डॉक्टर आहेत. डॉक्टर निधी, मी आणि डॉक्टर सत्यजित. ज्या रात्री तुमच्या हॉस्पिटलमध्ये गोळीबार झाला त्या रात्री हॉस्पिटलमध्ये कर्तव्याला कोण कोण होतं? आठवा. 2 वॉर्ड बॉयज, 2 नर्स आणि काही पेशंट. आणि हां, त्या रात्री डॉक्टर सत्यजित सुद्धा थांबले होते. डॉक्टर सत्यजित यापूर्वी कधी रात्रपाळीसाठी थांबले होते? नाही. मग डॉक्टर सत्यजित त्याच रात्री हॉस्पिटलमध्ये का बरं थांबले असावेत? बोला साहेब, तुम्ही मला इथं कशासाठी बोलावलात? आपण यांना ओळखता? नाही. मला वाटतं तुमची स्मरणशक्ती फारच कमकुवत झाली आहे. जरा नीट आठवा, म्हणजे सगळं आठवेल तुम्हाला. साहेब, मी तुम्हाला सांगितलं मी या व्यक्तीला ओळखत नाही. तुम्ही याला ओळखत नाही? मग तुमच्या हॉस्पिटलमध्ये याच्यावर गोळीबार झाला तेव्हा तुम्ही कुठं गेला होता? मी तिथे नव्हतो. मग कुठं गेला होता तुम्ही? मी माझ्या घरी होतो. हे बघा डॉक्टर सत्यजित, माझं काम फक्त तपास करणं हे आहे.
माझा केवळ तुमच्यावर संशय नाही, तर माझा संशय तुम्ही बळकट करीत आहात. कसला संशय? हे बघा साहेब, ज्या व्यक्तीवर गोळीबार झाला त्या व्यक्तीचा आणि माझा काही संबंध नाही. प्लीज मला त्रास देऊ नका. अहो, तुम्ही तर काही वेळापूर्वी त्याला ओळखतच नव्हता. मी तुम्हाला विचारलं की त्याच्यावर गोळीबार झाला तेव्हा तुम्ही कुठं होता, तर तुम्ही क्षणाचाही विचार न करता पटकन म्हणालात तुम्ही तिथं नव्हता. बरोबर? याचाच अर्थ असा की तुम्ही तिथंच होता. बरोबर का नाही? हे बघा साहेब, तुम्ही एका सभ्य व्यक्तीवर आरोप करताय. कायदे आम्हालाही माहित आहेत. हे बघा, तुमच्या बोलण्यावरनं हे सिद्ध झालंय की तुमचा त्या व्यक्तीशी काही ना काही संबंध होता. आय एम सॉरी. मला योग्य उत्तर जाणून घेण्यासाठी मला माझ्या सूत्रांचा वापर करावाच लागणार आहे. गाडेकर, हात घ्या त्यांना. चला उठा, चला बसा बसा. साहेब साहेब, मी खरं सांगतो साहेब, त्या व्यक्तीचा आणि माझा काही संबंध नाही. मी निर्दोष आहे. हे बघा, मला माहित आहे की तुम्ही एक डॉक्टर आहात, म्हणून मी माझ्या सूत्रांचा अजूनही उपयोग केलेला नाहीये. हे बघा, खरं काय ते पटकन सांगून मोकळे व्हा. सांगतो साहेब. जेव्हा ती व्यक्ती आमच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाली त्या रात्री त्या अज्ञात व्यक्तीने मला फोन करून एका सुनसान जागेवर बोलावलं आणि मला 50,000 रुपये दिले. मग तुम्हाला 50,000 रुपये देणाऱ्या व्यक्तीचं नाव पत्ता काय होतं? हे सांगणं कठीण आहे, कारण त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर नकली दाढी आणि काळा चष्मा लावलेला असायचा. हे बघा, मला त्या व्यक्तीच्या घरचा पत्ता, नाव, टेलिफोन नंबर हे सगळं हवंय. नाही, त्यांनी स्वतःबद्दल मला काही सांगितलं नाही. हां, त्याच्या बाईकचा नंबर घेतलेला आहे मी. नंबर? काय काय नंबर आहे त्याच्या बाईकचा? नीटच मला आठवत नाही. माझ्या घरच्या डायरीमध्ये लिहिलेलं आहे. चला, आत्ता यांच्या घरी जाऊ आणि सगळा शोध घेऊ. चला.